हाय गाईज, आज आपण आलो आहे वायब्रंट, इलेक्ट्रिफाईंग आणि इन्स्पायरिंग अशा काला घोडा फेस्टिवलला. इथली प्रत्येक स्ट्रीट एक स्टोरी सांगते. इथल्या कानाकोपऱ्यात क्रिएटिव्हिटी बस्ट होते. धिस इज स्नेहा वैद्य. वेलकम टू माय चॅनल. आपण इथे इंटरेस्टिंग गोष्टी बघतो, एन्जॉय करतो, एक्सप्लोअर करतो. चला तर थेट जाऊ. काला घोडा चालू असला की ही जागा एकदम जिवंत होते. कलर्स, क्रिएटिव्हिटी आणि कल्चरने. आर्ट लवर्ससाठी जणू काही मेजवानीच आहे ही. पाणी बॉटलच्या झाकणापासून इकडे एंट्री गेट तयार केला आहे. गर्दी टाळायची असेल तर विकेंड टाळा. टेराकोटापासून बनवलेल्या वस्तू आहेत सगळ्या. आर्ट किटसुद्धा आहे लहान मुलांसाठी. ज्वेलरी आहे. ॲनिमल लवर दिसत आहेत. हे बरंच इन्स्पिरेशन आहे नेचरकडनं. हे चार्म्स आहेत. नेक्स्ट आहे इलस्ट्रेशनचं शॉप. मस्त कलरफुल वायब्रंट कॅरेक्टर बनवलेत. इयरिंग्ज आहेत 300ला. त्यानंतर हे छान अशा छोट्या छोट्या क्यूट कार्टूनिश मूर्त्या आहेत. काली पिली, पानवाला भैया, मच्छीवाली, पाणीपुरीवाला भैया सुद्धा आहे. त्यांचेच कॉमिक बुक्स सुद्धा आहेत. माझ्या लहानपणी काही ठरलेलेच कॉमिक्स अवेलेबल असायचे, पण आता बरंच काही येतं. हे काही मॅग्नेट्स आहेत. कूल आहे एकदम कॉन्सेप्ट. त्यानंतर हे जरा वेगळ्या प्रकारचे असे इयरिंग्ज आहेत. हँड पेंटिंग केले यावर. हँडमेड ज्वेलरीचं तुम्ही एक ऑब्झर्व केलं आहे का? प्रत्येक पीस हा वेगळा असतो. प्रत्येक डिझाईन ही स्वतःची स्टोरी, सोल आणि आयडेंटिटी सांगत असते. बरेच पेशन्स आणि स्किल लागतात हँडमेड ज्वेलरी बनवायला. त्यानंतर हे इथे वुडन अशी खेळणी आहेत, छोटी छोटी, फार क्यूट. ज्वेलरी पीस पण आहे हा वुडनचा. लहानपणी माझ्याकडे देखील लाकडाची खेळणी होती. भातुकली खूपच सुंदर आणि अशी ऑथेंटिक होती. त्यानंतर ही हेअर ॲक्सेसरीज आहे. गोव्याला जसे हेअर ब्रेड्स बांधतात त्याची आठवण आली. एकदम कूल कॉन्सेप्ट आहे ही. मेटल्सच्या डिझायनर अशा मस्त बॅग्स आहेत, युनिक एकदम. हे असं एक वॉल हँगिंग आहे. विष्णू अवताराचे कॅरेक्टर्स बनवलेत यावर. उडीसाचे पट्टचित्र पेंटिंग केलेले बर्ड्स आहेत हे. काला घोडा आर्ट फेस्टिवल म्हणजे जणू काही इंडियाचं कल्चरचं मिरर आहे एक प्रकारे. क्रिकेट आणि फुटबॉल लवरसाठी हे स्पेशली. हे सुद्धा मी फर्स्ट टाइम असं काही कॉन्सेप्ट बघितलं. हा
आर्टिस्ट नक्की स्वतः पण एक फुटबॉल आणि क्रिकेट लवर असणार. कला हे आपल्यातल्या फिलिंग्स एक्सप्रेस करायचं माध्यम आहे हे परत एकदा रिअलाइज होतं. म्हणून तर प्रत्येक स्टॉल डिफरंट आहे, प्रत्येक आर्टिस्ट वेगळा आहे. ट्रायबल ज्वेलरीचे आर्ट पीसेस आहेत. मेटलपासून बनवलेले इयरिंग्स. हे सर्व तांब्यापासून बनवलेले आर्टिफॅक्ट्स आहेत. बरं, तुम्ही देत असलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप आभारी आहे. थँक्यू फॉर सबस्क्राईब. कूल दिसतील हे सगळे वेस्टर्न आउटफिटवर सुद्धा. जनरली इझिली अवेलेबल नाही होणार असेच प्रोडक्ट्स असतात या स्टॉलवर. पिचवाई पेंटिंगचा स्टॉल आहे आणि आर्टिस्ट स्वतः बसलेत स्टॉलवर. एवढ्या वेळी मी मरीन ड्राईव्हला गेले पण कधीच असा विचार नाही आला की याचा मिनिएचर बनेल. प्रत्येक आर्टिस्टचं मीडियमच नाही तर थॉट प्रोसेस पण किती डिफरंट असते हे इकडे बघायला मिळतं. आर्टिस्टसाठी नेचर हे इन्स्पायरिंग आहेच, पण ते सत्यात उतरवताना काय काय वापरावं
ह्याच्यासाठी पण खूप एफर्ट्स लागतात. ती प्रोसेस सत्यात येईपर्यंतचा खर्च अँड एव्हरीथिंग, त्याच्यामुळे थोडंसं एक्सपेन्सिव्ह वाटतं आपल्याला ही आर्टिफॅक्ट्स. ज्वेलरी म्हणजे तर न संपणारी स्त्रियांसाठी एक गोष्ट आहे. कितीही असलं तरी जरा काही वेगळी कॉन्सेप्ट दिसली की आम्हाला हवेच असतं. आणि काय नाही तर विंडो शॉपिंग तर करायचंच असतं. पण छान वाटले, मला युनिक वाटले एकदम कॉन्सेप्ट. छान आहे ना हे. चक्क पत्त्यांमधून इन्स्पिरेशन घेतलं यामध्ये. या बास्केट स्टाईलच्या बॅग्स आहेत. त्यानंतर हे प्रिंटवाले टी शर्ट तर बऱ्याच एक्झिबिशनमध्ये असतात, पण हे खरंच नवीन नवीन कन्सेप्ट क्रिएट करतात याच्यात, डिझाईन्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. याचा पार्ट 2 पण येणार आहे. थँक्यू फॉर लाईक, शेअर, सबस्क्राईब. एन्जॉय युअर लाईफ.